नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मिश्र डाळीचे झणझणीत असे वरण. तर त्यासाठी मी घेतली आहे, हे बघा, मी घेतली आहे 1 छोटी वाटी मूग डाळ, 1 छोटी वाटी चना डाळ, 1 छोटी वाटी तुरीची डाळ, 1 छोटी वाटी वालाची डाळ म्हणजेच घेवड्याची डाळ, 1 छोटी वाटी मसूर डाळ, थोडे शेंगदाणे, 1 वांगा, 2 टोमॅटो. तर चला आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. आपण सर्व हे एकत्र करूया. आपण यात टोमॅटो पण धुवून घेऊया, आपला वांगा पण धुवून घेऊया. शेंगदाणे पण यातच टाकून देऊया आणि हे स्वच्छ असे धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे मी. आपण घेतलाय कुकर. यात टाकू, हे बघा, मी डाळ धुवून घेतली आहे स्वच्छ. त्यात टाकले टोमॅटो आणि हे आपलं सर्व सारण टाकूया. आपण सर्व डाळी मिश्र केल्या आहे. यात टाकूया पाणी. व आपण हे वांग कापून टाकूया यात. हे बघा, हे वांग पण यात टाकलंय. कुकर लावून देऊया व 3 शिट्ट्या काढून घेऊया. आपण कुकर लावणार आणि आपण गॅस पेटवूया व 3 शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा, आपली डाळ शिजून तयार झाली आहे. कुकर उघडून घेऊया. मस्त अशी शिजली आहे. हे बघा, छान अशी शिजून तयार झाली. तिला आपण थोडं घोटून घेऊया असंच चम्मचने व फोडणी देऊन घेऊया. व याला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. आपण गॅस पेटवून घेऊया. आपण गॅस पेटवला. आपल्याला घालायचं आहे मिश्र डाळीला फोडणी. हे बघा, मी या चम्मचनी घेतलाय 1 चम्मच तेल. त्याला छान गरम होऊ देऊया. त्यासाठी मी घेतलाय 1 मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलाय. तेल गरम केलं की आपण त्यात टाकूया. तेल छान तापलंय. यात टाकूया आपण थोडं मोहरी. त्यात टाकूया कांदा. त्यात टाकूया आपण थोडा कढीपत्ता. याला छान लाल होईपर्यंत भाजून घेऊया. व यात टाकायचं आपल्याला लसूण पेस्ट. मी टाकली आहे या चम्मचने 1 चम्मच लसूण पेस्ट. हे बघा, आपला कांदा छान लाल झालाय मस्तपैकी. त्यात टाकूया आपण 2 चम्मच लाल तिखट. थोडी हळद. व त्यात टाकायचं आपल्याला शिजलेली डाळ. आपल्याला
यात टाकूया आपण आता पाणी. हे बघा, आपली डाळ तयार झाली आहे. यात टाकूया आपण चवीसाठी मीठ. 1 चम्मच मीठ व थोडा टाकूया आपण आज गोडा मसाला. छोटा चम्मच गोडा मसाला. याला एक उकड काढून घेऊया, नंतर कोथिंबीर पेरूया. ही बघा, आपली डाळ तयार झाली आहे मस्तपैकी. कलर पण छान आलाय, तरी पण छान आली आपल्या भाजीला. हे बघा, आपले मिश्र डाळीचे झणझणीत असे वरण तयार झाले आहेत. बघा, छान डाळ वगैरे दिसतंय मस्तपैकी. हे बघा. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.